नमस्कार मित्रांनो, आजची घटना महाराष्ट्रातील नागपूर परिसरातून समोर आलेली असल्याचे सांगितले जाते. या घटनेमध्ये प्रेम, विश्वास, फसवणूक आणि एका नात्याच्या चुकीच्या निर्णयामुळे परिस्थिती किती गंभीर होऊ शकते हे पाहायला मिळतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. रामटेक परिसरात रमेश जाधव नावाचा एक 44 वर्षीय व्यक्ती राहत होता. रमेश विवाहित होता, त्याला पत्नी आणि एक मुलगा होता. एका कारखान्यात काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रमेशचं आयुष्य वरवर पाहता अगदी सामान्य होतं. काम, घर आणि कुटुंब अशाच पद्धतीने त्याचा दिवस जात होता. मात्र काही वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली जिच्यामुळे पुढे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं. 2018 मध्ये रमेश आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. तिथे त्याची ओळख त्याच्या बहिणीच्या नणंदेशी झाली. तिचं नाव आपण या कथेत कल्याणी असं धरू. कल्याणी त्यावेळी अविवाहित होती. रमेशचं मात्र आधीच लग्न झालेलं होतं आणि त्याला एक मुलगाही होता. सुरुवातीला दोघांमध्ये फक्त ओळख होती, पण काही भेटीनंतर रमेश कल्याणीशी जास्त बोलू लागला. फोनवर संवाद वाढला आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर एका गुप्त नात्यात झालं. कल्याणीला रमेशचं लग्न झालेलं असल्याची पूर्ण कल्पना होती, तरीही ती त्याच्याशी संपर्कात राहिली. रमेशने तिला अनेक आश्वासनं दिली. आपलं नातं कायम राहील, मी तुला कधीच सोडणार नाही अशा शब्दांमुळे कल्याणीचा त्याच्यावर विश्वास बसला. काही काळानंतर दोघांची भेटीगाठी वाढू लागल्या. मात्र हे नातं पूर्णपणे गुप्त होतं. रमेश आपल्या कुटुंबापासून ही गोष्ट लपवत होता आणि कल्याणीही आपल्या घरच्यांपासून हे नातं लपवत होती. काही काळ असंच सुरू राहिलं. दरम्यान 2020 साल आलं. कल्याणीच्या घरच्यांनी तिच्यासाठी लग्नाचं स्थळ पाहायला सुरुवात केली. कल्याणीच्या लग्नाचा विषय रमेशपर्यंत पोहोचला. रमेश स्वतः विवाहित असल्यामुळे कल्याणीशी लग्न करणं त्याच्यासाठी शक्य नव्हतं. त्यामुळे त्याने कल्याणीच्या घरच्यांना एका स्थळाची माहिती दिली. योगायोगाने ते स्थळ रमेशच्या ओळखीच्या परिसरातीलच होतं. कल्याणीचं लग्न त्या तरुणासोबत झालं आणि ती रमेशच्या घराजवळच राहायला आली. इथे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली, कारण कल्याणी आता विवाहित होती, पण रमेश सोबतचा तिचा संपर्क मात्र पूर्णपणे थांबला नव्हता. रमेशनेच आपलं लग्न जमवून देण्यासाठी मदत केली होती आणि त्यामुळे रमेश हा आपला जवळचा माणूस आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याच्याच विश्वासाच्या आड एक गुप्त नातं सुरू होत आहे. वर्ष पुढे जात होती. कल्याणीला 2 मुलंही झाली. तरीही रमेश आणि कल्याणीमधील संपर्क संपला नाही. काही वर्षांनी मात्र कल्याणीच्या मनात वेगळाच विचार निर्माण झाला. तिला रमेश सोबत कायमचं राहायचं होतं. ती रमेशला म्हणू लागली की आपण इतकी वर्ष एकमेकांच्या संपर्कात आहोत. मला आता असं लपून छपून राहायचं नाही. मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. हे ऐकून रमेश मात्र घाबरला, कारण त्याचं स्वतःचं कुटुंब होतं, पत्नी होती, मुलगा होता आणि त्याला आपलं संसाराचं आयुष्य गमवायचं नव्हतं. रमेशने कल्याणीला समजावण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, माझं लग्न झालं आहे, माझं कुटुंब आहे. आपण आतापर्यंत जसं बोलत आलो तसं बोलूया, पण मी तुला माझ्यासोबत ठेवू शकत नाही. मात्र कल्याणीला हे मान्य नव्हतं. तिला वाटत होतं की रमेशने इतकी वर्ष आपल्यासोबत नातं ठेवलं असेल, तर आता त्याने आपली जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. दोघांमध्ये याच विषयावरून वारंवार वाद होऊ लागले. रमेशने कल्याणीपासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला. तो तिचे फोन टाळू लागला. मेसेजला उत्तर देणं कमी केलं, भेटणं बंद केलं. पण कल्याणीचा त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरूच होता. नोव्हेंबर 2025 मध्ये रमेश काही कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेला. त्याला वाटलं की काही काळ दूर राहिल्यामुळे परिस्थिती शांत होईल. काही आठवड्यांनी तो पुन्हा आपल्या घरी परतला. तो परत आल्याचं कल्याणीला समजलं. तिने पुन्हा रमेशशी संपर्क करण्यास सुरुवात केली. रमेश मात्र तिच्याशी बोलण्यास तयार नव्हता. अनेक फोन आल्यानंतर अखेर त्याने तिचा फोन उचलला. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. कल्याणीने पुन्हा जुन्या नात्याचा उल्लेख केला आणि रमेशला विचारलं की तो तिच्यापासून एवढा दूर का जात आहे. रमेशने पुन्हा त्याचं कुटुंब आणि परिस्थिती समजावून सांगितली. शेवटी कल्याणी म्हणाली, ठीक आहे, तू मला तुझ्यासोबत ठेवू नकोस, पण कमीत कमी आपण एकमेकांशी बोलू तरी शकतो. रमेशनेही ते मान्य केलं. यानंतर काही काळ वातावरण शांत झालं, पण 31 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा एक घटना घडली. त्या दिवशी नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होती. कल्याणीने रमेशला फोन केला. ती म्हणाली, आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. माझे पती रात्रीच्या कामावर आहेत, मी घरी आहे.
आपण काही वेळ भेटून बोलूया. मी तुझ्यासाठी काही गोड पदार्थ बनवले आहेत. शेवटची एकदा भेट होऊ दे. रमेशने सुरुवातीला विचार केला. त्याला वाटत होतं की आता कल्याणीने परिस्थिती स्वीकारली आहे. त्यामुळे शेवटची एकदा भेटून स्पष्टपणे बोलून हा विषय संपवावा. शेवटी त्याने तिच्या घरी जाण्याचं ठरवलं. रात्री साधारण 11च्या सुमारास रमेश कल्याणीच्या घरी पोहोचला. घरात तिची मुलं झोपलेली होती आणि तिचा पती कामासाठी बाहेर होता. रमेश आणि कल्याणी बराच वेळ बोलत बसले. दोघांनी जुन्या आठवणींबद्दल चर्चा केली. मात्र त्यांच्या मनात असलेले मतभेद पूर्णपणे संपले नव्हते. रमेशला हे नातं संपवायचं होतं, तर कल्याणीला अजूनही हे नातं कायम ठेवायचं होतं. नवीन वर्ष सुरू होण्याची वेळ जवळ येत होती. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि त्याच वेळी या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झाला. कल्याणीला रमेशने आपल्यापासून दूर जाऊ नये असं वाटत होतं. रमेश मात्र आपल्या कुटुंबाकडे परत जाण्याचा निर्णय घेत होता. या वादानंतर काही क्षणांनी परिस्थिती अचानक गंभीर झाली. नेमकं त्या रात्री पुढे काय घडलं? रमेश पहाटेच्या सुमारास आपल्या घराजवळ गंभीर अवस्थेत कसा पोहोचला आणि पोलिसांना या प्रकरणाची माहिती कशी मिळाली? हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पण एक गोष्ट नक्की आहे, काही नाती चुकीच्या पद्धतीने सुरू झाली की त्यांचा शेवट ही अनपेक्षित आणि धक्कादायक ठरू शकतो. म्हणूनच कोणत्याही नात्यात विश्वास, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी यांना महत्त्व देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा होता आजच्या घटनेचा पहिला भाग. पुढच्या भागात या प्रकरणाला मिळणारा धक्कादायक वळण आणि पोलिसांच्या तपासातून समोर आलेली माहिती पाहूया. पार्ट 2. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण पाहिलं की रमेश आणि कल्याणी यांच्यात अनेक वर्षांपासून गुप्त नातं होतं. मात्र काही काळानंतर कल्याणीला रमेश सोबत कायमचं आयुष्य जगायचं होतं, तर रमेश आपल्या कुटुंबापासून दूर जाण्यास तयार नव्हता. 31 डिसेंबर 2025च्या रात्री रमेश कल्याणीच्या घरी गेला होता. नवीन वर्षाच्या निमित्ताने दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. मात्र जुन्या नात्याचा विषय निघाल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा मतभेद निर्माण झाले. आता पुढे काय झालं हे पाहणं महत्त्वाचं आहे. रात्री जवळपास 12 वाजले होते. बाहेर नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सुरू होता. अनेक ठिकाणी लोक नवीन वर्षाचं स्वागत करत होते. मात्र कल्याणीच्या घरामध्ये वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. रमेशला वाटत होतं की या भेटीनंतर तो कल्याणीशी शेवटचं बोलून कायमचं अंतर ठेवेल. कल्याणी मात्र अजूनही त्याच निर्णयावर ठाम होती. ती रमेशला म्हणत होती, "तू मला इतकी वर्ष जवळ ठेवलंस, आता अचानक मला विसरून कसं जाऊ शकतो?" रमेशने तिला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. "माझं लग्न झालं आहे, माझं कुटुंब आहे. आपण ही परिस्थिती आणखी वाढवू नये." पण कल्याणीच्या मनात अनेक दिवसांपासून साचलेला राग त्या रात्री बाहेर येत होता. तिला वाटत होतं की रमेशने आपल्याला आश्वासनं दिली, जवळ केलं आणि आता जबाबदारीची वेळ आली तेव्हा तो मागे हटत आहे. दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. रमेशने शेवटी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याच वेळी परिस्थिती अचानक बिघडली. कल्याणीने घरातील एक धारदार वस्तू हातात घेतली. रमेशला काहीतरी चुकीचं होणार असल्याची कल्पना आली. त्याने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण रागाच्या भरात कल्याणीने रमेशवर हल्ला केला. या हल्ल्यात रमेश गंभीर जखमी झाला. तो घाबरला. त्याने स्वतःला वाचवण्यासाठी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. रक्तस्राव होत असल्यामुळे त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती. त्याने कसाबसा आपले कपडे घेतले आणि घराबाहेर पडला. रस्त्यावरून तो मदतीसाठी आपल्या घराच्या दिशेने निघाला. रात्रीची वेळ असल्यामुळे परिसरात शांतता होती. काही अंतर चालल्यानंतर तो आपल्या घराजवळ पोहोचला. त्याने मोठ्याने आपल्या पत्नीला आवाज दिला. रमेशचा आवाज ऐकून त्याची पत्नी आणि मुलगा बाहेर आले. रमेशची अवस्था पाहून ते घाबरले. त्याच्या अंगावर गंभीर जखम होती आणि तो वेदनेने त्रस्त होता. शेजारीही जागे झाले. काही लोकांनी तातडीने रुग्णवाहिकेला फोन केला. थोड्याच वेळात रमेशला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. जखम गंभीर असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान डॉक्टरांनी ही घटना संशयास्पद असल्याचं लक्षात घेतलं. रमेशने सांगितलं की त्याच्यावर हल्ला झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी रमेशची प्राथमिक चौकशी केली. रमेश त्या अवस्थेतही घडलेली घटना सांगत होता. त्याने पोलिसांना सांगितलं की हा हल्ला कल्याणीने केला आहे. पोलिसांसाठी हे प्रकरण आता गंभीर झालं होतं, कारण रमेश आणि कल्याणी यांच्यात अनेक वर्षांपासून संबंध असल्याचं समोर आलं होतं.
पोलिसांनी रमेशचा जबाब नोंदवून तपास सुरू केला. सर्वप्रथम पोलिसांनी कल्याणीच्या घराचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. पोलिसांचं पथक कल्याणीच्या घरी पोहोचलं. मात्र घर बंद होतं. कल्याणी आणि तिची मुलं घरात नव्हती. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली. शेजाऱ्यांनी सांगितलं की रात्री काहीतरी गोंधळ झाल्याचं जाणवलं होतं. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. एका कॅमेऱ्यामध्ये रात्रीच्या वेळी एक व्यक्ती घाईघाईने त्या घरातून बाहेर पडताना दिसली. त्यानंतर काही वेळाने तोच व्यक्ती आपल्या घराच्या दिशेने जाताना दिसला. पोलिसांनी फुटेज अधिक काळजीपूर्वक तपासलं. रमेशने सांगितलेल्या वेळेशी सीसीटीव्ही फुटेजमधील वेळ जुळत असल्याचं दिसून आलं. आता पोलिसांचा संशय आणखी वाढला. दरम्यान रुग्णालयात रमेशवर उपचार सुरू होते. त्याची प्रकृती स्थिर करण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत होते. रमेशची पत्नी मात्र प्रचंड धक्क्यात होती. तिला आपल्या पतीच्या आयुष्यात इतकी वर्ष काय सुरू होतं याची कल्पनाच नव्हती. तिला आता अनेक प्रश्न पडले होते. कल्याणी कोण होती? रमेश तिच्या घरी का गेला होता? दोघांमध्ये इतकी वर्ष काय संबंध होते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नात्याची माहिती रमेशच्या कुटुंबाला का नव्हती? पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. रमेश आणि कल्याणी यांच्या मोबाईल फोनची माहिती तपासण्यात आली. दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर फोन कॉल आणि मेसेज झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. काही संभाषणांमधून दोघांमध्ये जुनं नातं असल्याचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी कल्याणीचा शोध सुरू केला. तिच्या नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. तिचा फोन बंद होता. ती कुठे गेली आहे याचा कोणालाही स्पष्ट अंदाज नव्हता. दरम्यान पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा धागा मिळाला. कल्याणीने घर सोडण्यापूर्वी काही वस्तू सोबत घेतल्याचं तपासात दिसून आलं. यावरून पोलिसांना संशय आला की हा अचानक घडलेला प्रकार नसून हल्ल्यानंतर तिने स्वतःला वाचवण्यासाठी तिथून निघण्याचा निर्णय घेतला असावा. पोलिसांनी तिच्या संभाव्य ठिकाणांचा शोध सुरू केला. रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि नातेवाईकांची ठिकाणं तपासली जाऊ लागली. दरम्यान रमेशच्या उपचारांमध्ये डॉक्टरांना काही काळजीपूर्वक पावलं उचलावी लागत होती. जखम गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारांची गरज होती. रमेशने पोलिसांना पुन्हा एकदा सांगितलं, माझी आणि कल्याणीची अनेक वर्षांपासून ओळख होती, पण आता ती माझ्यासोबत कायम राहण्याचा आग्रह करत होती. मी तिला नकार दिला. त्यानंतर आमच्यात वाद झाला आणि माझ्यावर हल्ला झाला. पोलिसांनी या जबाबाची पडताळणी करण्यास सुरुवात केली. तपासामध्ये कल्याणीचा पूर्वीचा इतिहासही समोर येऊ लागला. ती विवाहित होती. तिला मुलं होती. रमेशही विवाहित होता. म्हणजे दोघांच्याही आयुष्यात कुटुंब होतं. तरीही दोघांनी अनेक वर्ष गुप्त नातं कायम ठेवलं होतं. या प्रकरणामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा धक्का बसला. रमेशची पत्नी पोलिसांना सहकार्य करत होती. तिचं म्हणणं होतं की तिला पतीच्या या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हती. दुसरीकडे कल्याणीचा पतीही या घटनेने हादरला होता. त्याला रमेशवर विश्वास होता, कारण रमेशनेच त्याचं आणि कल्याणीचं लग्न जुळवून आणण्यात मदत केली होती. पोलिसांसाठी आता एक मोठा प्रश्न होता. कल्याणीने हा हल्ला अचानक केला की त्यामागे आधीपासून काही योजना होती? तपास पथकाने कल्याणीच्या फोनचा शेवटचा लोकेशन डेटा तपासण्यास सुरुवात केली. तिच्या काही नातेवाईकांकडेही चौकशी करण्यात आली. दरम्यान एका ठिकाणाहून पोलिसांना माहिती मिळाली की कल्याणी आणि तिची मुलं एका परिचित व्यक्तीच्या संपर्कात आली होती. पोलिसांनी त्या व्यक्तीची चौकशी केली. त्यातून कल्याणी कुठे जाऊ शकते याचा अंदाज पोलिसांना आला. पोलिसांनी संभाव्य ठिकाणी शोध मोहीम सुरू केली. मात्र कल्याणी अद्याप पोलिसांच्या हातात आली नव्हती. दरम्यान नवीन वर्षाचा पहिला दिवस उजाडला होता. एका बाजूला लोक नवीन वर्षाचा आनंद साजरा करत होते आणि दुसऱ्या बाजूला रमेश रुग्णालयात उपचार घेत होता. एका चुकीच्या नात्याने अनेक कुटुंबांचं आयुष्य अस्थिर झालं होतं. पोलिसांचा तपास मात्र थांबला नव्हता. आता पुढचा प्रश्न होता, कल्याणी नेमकी कुठे गेली? तिने पोलिसांपासून पळण्यासाठी कोणता मार्ग निवडला? आणि पोलिसांच्या हाती तिच्या विरोधात आणखी कोणते पुरावे लागणार होते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या भागात मिळणार आहेत.